नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 10 आहे. याच्यामध्ये आपण जी केच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा 20 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. आणि हे 20 प्रश्न कोणते आहेत तर TCSने परीक्षेमध्ये विचारलेले 20 प्रश्न आहेत. आता तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं, TCSने विचारलेल्या प्रश्नांचाच जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. का तर समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 20 प्रश्नापासून आपण कमीत कमी 80 ते 90 प्रश्न या ठिकाणी काय करतो, तयार करतो. म्हणजे आपण स्पष्टीकरणासहित तुमचा या ठिकाणी प्रश्न पाहतो किंवा उत्तर सांगतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा, केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. मग एराविकुलम राष्ट्रीय उद्यान जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे निलगिरी तहरसाठी प्रसिद्ध आहे. खूप महत्त्वाचं आहे. TCSने भरपूर वेळेस प्रश्न हा विचारलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. मग एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे केरळमध्ये आहे. ठीक आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे. उद्यानाचा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचा अभ्यास करताना तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे आणि ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा याच्यावरचा कधीच प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही मित्रांनो. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया आपण. आपल्या हवामानात वातावरणाचा डॅश डॅश हा थर नियमितपणे सहभागी असतो. आता काय विचारलंय, आपल्या सभोवतालचं जे हवामान आहे या हवामानामध्ये वातावरणाचा कोणता थर नियमितपणे सहभागी असतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता याच्यामध्ये आपला कोणता थर सहभागी असतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो तपांबर स्तर आहे हा तपांबर काय होतो आपल्या वातावरणामध्ये नियमितपणे सहभागी असतो. आता वातावरणामध्ये तपांबर हा नियमितपणे सहभागी का असतो तर हा काय आहे, वातावरणातला सर्वात खालचा म्हणजेच आपल्या भूपृष्ठालगतचा थर आहे. आणि वातावरण कुठं आहे तर भूपृष्ठालगतच वातावरण आहे. मग हा तपांबर स्तर कुठं आहे, भूपृष्ठालगतचा आहे. म्हणजेच सगळ्यात खालचा थर कोणता तर तो तपांबर आहे. ठीक आहे. लक्षातच ठेवायचं. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती सांगितली जाते, ती म्हणजे पहा, वातावरणातील जी एकूण हवा आहे ना या हवेच्या वस्तुमानापैकी 80% हवेचं वस्तुमान कुठं असतं, तपांबरामध्ये असतं. त्याच्यानंतर हवेतल्या बाष्पापैकी 90% बाष्प कुठं असतं, तपांबर याच थरामध्ये सामावलेलं असतं. म्हणजे पहा, 80% हवा 80% बाष्प कुठं असतं, याच थरामध्ये असतं. म्हणून याच थरामध्ये काय होतं बघा, ढग पण याच थरा असतात, पाऊस पण याच थरामधून पडतो, विजांचा कडकडाट सुद्धा याच्यामधूनच होतो, हिमवृष्टी सुद्धा याच्यामधूनच होते. म्हणजे इत्यादी ह्या वातावरणातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत ह्या सगळ्या कुठं होतात तर ह्या तपांबर याच थरामध्ये घडतात. म्हणून हा थर काय आहे, खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती परीक्षेवरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे इथं प्रश्न विचारू शकतात बाबा, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट, हिमवृष्टी इत्यादी वातावरणीय घडामोडी कोणत्या थरात घडतात तर कोणत्या थरात घडतात, तपांबरामध्ये घडतात. त्याच्यानंतर इथं कसा प्रश्न विचारू शकतात की हवेतील एकूण वस्तुमानापैकी सर्वात जास्त हवा किंवा सर्वात जास्त वस्तुमान असलेली हवा कोणत्या थरात आढळते तर कोणत्या थरात, तपांबरमध्ये. त्याच्यानंतर हवेतलं जे बाष्प आहे या बाष्पापैकी सर्वाधिक हवा कुठं आढळते, ही सुद्धा तपांबरातच आढळते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की वातावरणाचे एकूण स्तर किती आहेत. मग वातावरणामध्ये एकूण किती स्तर आहेत, 5 स्तर आहेत. मग त्याच्यातला पहिला थर कोणता आहे, तपांबर आहे. दुसरा कोणता आहे, तपस्तब्दी आहे. तिसरा स्थितांबर आहे, स्थितांबर. चौथा आयनांबर आणि पाचवा आहे बाह्यांबर. तुम्हाला 5 स्तर काय करायचे, लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर या क्रमानेच लक्षात ठेवायचे. क्रम लावायला सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. सगळ्यात बाहेरचा स्तर कोणता किंवा शेवटचा स्तर कोणता विचारला जातो तो कोणता आहे, बाह्यांबर आहे. ठीक आहे. आणि हा जो आयनांबर आहे याच्यावरून काय होतात, आपल्या चुंबकीय लहरी म्हणजे आज आपण नेटवर्क म्हणतो किंवा रेडिओ लहरी म्हणतो, आपले मोबाईलची रेंज, हे सगळं काय होतं ह्या आयनांबर थरामुळे होतं. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा सोपा प्रश्न होता थोडा, कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता. आता हे कर्नाटक जे राज्य आहे या राज्याचा राज्य प्राणी कोणता असं विचारलंय. मग कदाचित तुम्हाला माहित असेल की कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता आहे तर हत्ती हा कर्नाटकचा राज्य प्राणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काही महत्त्वाचे राज्य प्राणी दिलेले आहेत. आंध्र प्रदेशचा कोणता राज्य प्राणी आहे, काळवीट आहे.
गोव्याचा कोणता आहे? रानगवा. महाराष्ट्राचं आपलं काय आहे? शेकरू खार. ही शेकरू खार कोणत्या जंगलामध्ये आढळते हे पण विचारलं जातं. तर ही कुठं आढळते? भीमाशंकरच्या जंगलामध्ये. ठीक आहे, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये ही शेकरू खार आढळते. त्याच्यानंतर राजस्थानचा राज्य प्राणी कोणता आहे? शिंकारा. उत्तर प्रदेशचा बाराशिंगा. आता हा जो बाराशिंगा आहे हा उत्तर प्रदेश बरोबरच मध्य प्रदेशचा सुद्धा काय आहे? राज्य प्राणी आहे. लक्षात ठेवायचं, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा राज्य प्राणी काय आहे? सारखाच आहे. तो कोणता आहे? बाराशिंगा. गुजरातचा कोणता आहे? सिंह आहे. आसामचा कोणता आहे? एकसिंगी गेंडा आहे. त्याच्यानंतर सिक्कीम लालपांडा. पश्चिम बंगालचं वाघ. हे चुकीचं आहे, वाघ नसून तिथं काय आहे? एक वेगळ्याच जातीची कॅट म्हणजे मांजर आहे. तिचं मी एक्झॅक्ट नाव मला माहीत नाही त्याच्या, पण मांजर आहे. ठीक आहे, मांजर ऑप्शन असेल तर लिहून टाकायचं. ठीक आहे, वाघ नाही आहे. पुढचा प्रश्न 4 नंबर. उलर सरोवर डॅश डॅश मध्ये स्थित आहे. आता हा सोपा प्रश्न होता. उलर सरोवर कुठं आहे? काश्मीरमध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उलर सरोवर काश्मीरमध्ये आहे. त्याचबरोबर हे कोणत्या पाण्याचं सरोवर आहे? तर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. पण याचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय बघा, तर हे भारतीय उपखंडातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. कोणतं? उलर सरोवर. हे प्रश्न विचारू शकतात की भारतीय उपखंडामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं? तर कोणतं? उलर सरोवर. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की उलर सरोवर कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये आहे? मग कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये आहे? तर झेलम नदी. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर या उलर सरोवरचं जुनं नाव काय होतं? महापद्मसरस. हे या उलर सरोवराचं प्राचीन नाव होतं. हा प्रश्न TCSने आता अलीकडेच विचारला आहे की उलर सरोवराचं प्राचीन नाव काय? पुस्तकात कुठंच तुम्हाला सापडणार नाही. मग उलर सरोवराचं प्राचीन नाव काय होतं? महापद्मसरस होतं. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला अभ्यास करताना जास्तीत जास्त TCSचे PYQ सोडवायचे आहेत. ठीक आहे. आता PYQ म्हणजेच काय? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. कोणाचे सोडवायचे आहेत? तर TCSचे. का? तर परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कोणाचे सोडवायचे आहेत? तर TCSने विचारलेलेच प्रश्न जास्तीत जास्त सोडवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका आहेत. एका प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न असतात. म्हणजेच तुमच्याकडे TCSने विचारलेले अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असे 10,000 प्रश्नसंच या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या टेस्ट सिरीजवरतीच आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्स कोणकोणत्या विषयाचे असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र असतील. ह्या सगळ्या महत्त्वाच्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजेच जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे? फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे 139 रुपये पे केले त्याचा मित्रांनो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सॲपला कोणता नंबर आहे? तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर संपूर्ण मटेरियल तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा डॅशचा प्रदेश होता. हा जो 3 बिघा प्रदेश आहे याच्यावरून भारत आणि बांगलादेशमध्ये खूप दिवसापासून वाद चालू होता. मग हा प्रदेश भारताने सध्या बांगलादेशला दिलाय. मग हा कोणत्या राज्याचा भाग होता?
तर हा पश्चिम बंगाल राज्याचा भाग होता पहा. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला परत विचारू शकतात. का विचारू शकतात? तर बांगलादेश सध्या चर्चेत आहे. बांगलादेश तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्याचबरोबर धार्मिक दंग्यामुळे काय सध्या चर्चेत आहे. प्रश्न परत रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतात की हा जो 3 बिघा प्रदेश आहे हा भारताने बांगलादेशला कसा दिला आहे? तर भाडेपट्टीने दिलाय. किंवा असं सुद्धा विचारू शकतात की भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला 3 बिघा हा प्रदेश भाडेपट्ट्याने दिलाय? मग कोणत्या देशाला दिलाय? बांगलादेशला दिलाय. कोणत्या देशाचा भाग आहे? पश्चिम बंगाल. कोणत्या राज्याचा भाग आहे? पश्चिम बंगालचा. आणि हा कधी दिलेला आहे? तर हा सप्टेंबर 2011 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे बघा घटना जुनी आहे पण पुन्हा कशामुळे प्रश्न विचारला याच्यावरती टीसीएसने? तर बांगलादेश सध्या काय बऱ्याच दिवसापासून म्हणजे 1 वर्ष झालं असेल तेव्हापासून बांगलादेश काय चर्चेत आहे, चर्चेमध्ये आहे, म्हणून टीसीएसने इथं काय केलंय पुन्हा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा 6 नंबर, खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे? सागाचं लाकूड. 4थीच्या भूगोल मधला प्रश्न जसेच तसा विचारला होता. तुम्ही म्हणताना असा काय प्रश्न विचारला, पण हा कुठे प्रश्न आहे? हा 4थीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आहे. जुनं भूगोल सध्याचं नाही, त्याच्यामधला प्रश्न हा जशाच तसा विचारलाय. पुढचा प्रश्न 7 नंबर, बोकारो स्टील प्लांट डॅश डॅश मध्ये स्थित आहे. आता हा जो बोकारो स्टील प्लांट आहे हा कुठे आहे म्हणजे कोणत्या राज्यात आहे असं विचारलंय. मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा झारखंड राज्यामध्ये आहे. आणि हा काय आहे? देशातला सर्वात मोठा स्टील प्लांट आहे म्हणजे लोह पोलाद प्रकल्प आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो बोकारो प्रकल्पाची स्थापना कधी झाली? तर कधी? 1972 ला. आणि याच्यासाठी कोणत्या देशाचं सहकार्य लाभलं हे पण विचारलं जातं. मग कोणत्या देशाचं सहकार्य लाभलं होतं? तर रशियाच्या सहकार्याने हे करण्यात आलंय. आता हे जे क्षेत्र आहे बोकारो यालाच काय म्हटलं जातं? स्टील सिटी सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या शहराला स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं? तर कोणत्या शहराला? बोकारो शहराला. आणि जर महाराष्ट्राची स्टील सिटी जर तुम्हाला विचारलं, महाराष्ट्राची स्टील सिटी कोणत्या शहराला म्हणतात? जालना शहराला म्हणतात. जालना शहराला अजून एक नाव आहे काय? महाराष्ट्राची बियाणांची राजधानी. हे जे बियाणे आहेत ना ह्या बियाणांची राजधानी सुद्धा कोणाला म्हणतात? जालना शहरालाच म्हणतात. ठीक आहे. स्टील सिटी सुद्धा कोणाला म्हणतात? जालना शहरालाच म्हणतात. ठीक आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 8 नंबर, जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? रामसर करारावरती अलीकडे भरपूर प्रश्न विचारते. टीसीएस पण विचारतोय, एमपीएससी सुद्धा विचारतंय. ठीक आहे. मग रामसर करार कधी अस्तित्वात आला होता? 1971 ला आला होता. 1971 ला नाही, इथं तारखेसहित तुम्हाला प्रश्न होता. तारीख पण लक्षात ठेवायची. 2 फेब्रुवारी 1971 ला. ठीक आहे. आता हा रामसर करार कशाच्या संदर्भात आहे हा सुद्धा प्रश्न विचारला होता. मग हा कशाच्या संदर्भात आहे? तर पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताने सुद्धा हा करार काय स्वीकारलेला आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. महत्वाचं तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? रामसर करार कधी अस्तित्वात आला? तारीख 2 फेब्रुवारी 1971. कशासाठी आहे? पाणथळ जागाच्या संरक्षणासाठी. एवढंच लक्षात ठेवा. आणि भारताने सुद्धा हा करार काय स्वीकारलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळ आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. मग किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 3. महाराष्ट्रातलं पहिलं रामसर ठिकाण कोणतं आहे? तर नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य जे आहे नाशिक जिल्ह्यातलं ते आहे. त्याच्यानंतर दुसरं बुलढाण्यातलं लोणार सरोवर. आणि तिसरं कोणतं? तर ठाण्याची जी खाडी आहे ती ठाण्याची खाडी काय? तिसरं रामसर स्थळ आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा तिन्ही पण. पुढचा 9 नंबर, लडाखमधील हेमिस नॅशनल पार्क. हेमिस नॅशनल पार्क म्हणा किंवा नॅशनल हेमिस पार्क म्हणा कशासाठी प्रसिद्ध आहे? मग हा कशासाठी प्रसिद्ध आहे? हिम बिबट्यासाठी. आता इथं तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू शकतात की हेमिस नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? तर हा कुठं आहे? लडाखमध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, लोकसंख्येची घनता डॅश डॅशने मोजली जाते. मग लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते? तर व्यक्तींची संख्या प्रति वर्ग किलोमीटर या सूत्रानुसार काय केली जाते? लोकसंख्येची घनता काढली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा भारताची घनता किती आहे प्रश्न विचारला जातो. भारताची घनता किती आहे? 382 आहे. महाराष्ट्राची घनता किती आहे? 365 आहे. दोन्ही पण लक्षात ठेवा. दोन्ही पण काय आहेत? महत्वाचे आहे. ठीक आहे. हे खालचं आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे ते लक्षात ठेवाच लागेल तुम्हाला. ठीक आहे. पुढचा 11 नंबर,
सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे स्थित आहे? हे मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलंय. मग मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरामध्ये असं विचारलंय. खाली पर्याय शहराचे आहेत. मग कोणत्या शहरामध्ये आहे मीनाक्षी मंदिर? मदुराईमध्ये आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की मदुराई हे ठिकाण किंवा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडूमध्ये आहे. आणि या ठिकाणी कोणत्या देवांची मूर्ती आहे बघा, तर हे शिव आणि पार्वती देवी यांना समर्पित असं हे मंदिर आहे. ठीक आहे. अलीकडे मंदिरावरती सुद्धा प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पुढचा 12 नंबर, महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये असं विचारलंय. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्यानं किंवा नॅशनल पार्क आहेत? तर 6 नॅशनल पार्क आहेत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं मी डिटेल्समध्ये सांगितलेले आहेत नावासहित की कोणत्या आहेत ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 13 नंबर, भारतात नागतिब्बा शिखर कोठे आहे? कोणतं शिखर विचारलंय? नागतिब्बा शिखर. मग हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. याची उंची किती आहे? 3022 मीटर आहे. ठीक आहे. फूट लक्षात नाही ठेवायची, मीटरमध्ये उंची कधी लक्षात ठेवायची. आणि या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, यालाच सर्पाचा डोंगर म्हणजे सापाचा डोंगर असं सुद्धा म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा. इथं नाग शब्द त्याच्यामुळेच आहे. सापाचा डोंगर खालीलपैकी कोणत्या शिखराला म्हणतात असं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 14 नंबर, व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? कोणतं? व्हॅली ऑफ फ्लावर्स कोणत्या राज्यामध्ये आहे हे? तर हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की बाबा हे जम्मू काश्मीरमध्ये आहे, कारण ते पेपरला येत असतं ना, जम्मू काश्मीरमध्ये बहरले फुलांच्या बागा, ते टुलिप गार्डन वगैरे, तर ते वेगळं आणि हे व्हॅली ऑफ फ्लावर्स वेगळं आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्स कुठं आहे? उत्तराखंडमध्ये आहे. टुलिप गार्डन कुठं आहे? ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे. 1980ला याला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा दिला आहे. आणि इथं लक्षात ठेवा पहा, युनेस्कोचं हे काय आहे? जागतिक वारसा स्थळ आहे. मग प्रश्न विचारू शकतात, व्हॅली ऑफ फ्लावर्सला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी दिला? तर कधी दिला? 1982ला दिला. लक्षात ठेवा. इथं प्रश्नात त्यांनी आपल्याला हिंट दिलेली असते की पुढचा प्रश्न कशावरती येऊ शकतो. प्रश्न कधीच जशाचा तसा प्रश्न रिपीट होत नाही. जशाचा तसा प्रश्न रिपीट व्हायला चान्सेस किती असतात? अगदीच 10%. जिथं काही प्रश्न असे असतात की त्याला दुसरं काही स्पष्टीकरण नसतं किंवा इतर काही पार्श्वभूमीच नसते. नाहीतर बाकीचे प्रश्न जशाच्या तसे रिपीट होत नाहीत, थोडंफार चेंजेस करून येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 15 नंबर, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते? कर्नाटक राज्यामधलं सर्वोच्च शिखर विचारले. मग हे कोणतं आहे? तर हे मुलायनगिरी आहे. त्याला मुल्लईगिरी असं सुद्धा म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला बाकीचं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं? मग कोणतं आहे? कळसुबाई आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याची उंची लक्षात ठेवा, पण हे महत्त्वाचं आहे. उंची किती आहे? 1646 मीटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे, दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर हे कोणतं आहे? अन्नाईमुडी आहे. उंची पण लक्षात ठेवायची, 2695 मीटर. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो याच अन्नाईमुडी शिखरावरती की बाबा पश्चिम घाटामधलं किंवा सह्याद्री पर्वतामधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं? तर कोणतं? अन्नाईमुडी. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? K2 आहे. याची उंची किती आहे? 8611 मीटर आहे. ठीक आहे. जगातलं तुम्हाला माहिती आहे माउंट एव्हरेस्ट आहे 8848 मीटर उंची. त्याच्यानंतर भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी झाला असं विचारलंय. मग हा कधी झाला? 1986ला झाला. कोणत्या दुर्घटनेनंतर पर्यावरण संरक्षण कायदा झाला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या दुर्घटनेनंतर? तर भोपाळ गॅस दुर्घटना जी झाली होती ना, ह्या दुर्घटनेनंतर पर्यावरण संरक्षण कायदा अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे. 17 नंबर, पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्रात सर्वात मोठा भाग व्यापते? सगळ्यांना माहिती कोणतं? तांदूळ पीक आहे. फक्त आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जागतिक भात उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे? 21% वाटा आहे. आणि भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा जागतिक भात उत्पादनामध्ये द्वितीय क्रमांक लागतो. मग प्रथम क्रमांक कोणाचा लागतो? तर प्रथम क्रमांक चीनचा लागतो. ठीक आहे, भात उत्पादनामध्ये. आणि दुसरा क्रमांक लागतो आपल्या भारताचा. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील
सर्वाधिक भात उत्पादन करणारं राज्य कोणतं, हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळेस विचारलेला आहे मित्रांनो. मग सर्वाधिक भात उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे, तर ते आहे पश्चिम बंगाल. 2 नंबर कोणतं आहे, आंध्र प्रदेश आहे. आता या ठिकाणी एक कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. जर तुम्हाला विचारलं की भारतामध्ये दर हेक्टरी सर्वाधिक भाताचं किंवा तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं, तर हे पंजाबमध्ये होतं. पण फरक लक्षात ठेवा, इथं काय होतंय, सर्वाधिक उत्पादन होतंय भाताचं, ठीक आहे, आणि इथं काय होतंय, दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन होतंय, ठीक आहे, फरक लक्षात ठेवायचा. 18 नंबर, विजयस्तंभ कोठे स्थित आहे, सगळ्यांना माहिती आहे विजयस्तंभ कुठं आहे, चित्तोडगडमध्ये आहे. चित्तोडगड कोणत्या राज्यामध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, काश्मीरी हंगुल, त्यालाच लाल हरिण म्हणतात, फक्त डॅश येथे आढळते. मग हे कुठं आढळतं, तर दाचिगम वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळतं. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, दाचिगम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. मग हे कुठं आहे, तर हे काश्मीरमध्ये आहे, ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, हे पण लक्षात ठेवा बरं का, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, प्रश्न विचारला जातो. कोणत्यामध्ये आहे हे, गुजरात. कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं. आणि याच्यामुळे सिंह हा काय आहे, गुजरातचा राज्य प्राणी आहे. त्याच्यानंतर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे उत्तराखंडमध्ये आहे. आणि हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवायचं. भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तराखंड, म्हणून महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान सुद्धा महत्वाचं आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे, हे राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचे, प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत. सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर सगळ्यांनी काय करायचं, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.